नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील माझ्या शेतकरी आणि दुकानदार या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतोय। मित्रांनो, आज 24 ऑगस्ट आहे। मी शेतामध्ये आलोय कारण आमच्याकडे भरपूर पाऊस झालेला आहे आणि मी आता शेंग भरण्याची अवस्था चालू झालेली आहे माझ्या सोयाबीनची। हे पहा मित्रांनो, आता यावरती मी माझा शेवटचा स्प्रे करणार आहे या सोयाबीनला, जो की कोरॅजन राहील। कोरॅजन आणि 05234 आणि एक बुरशीनाशक राहील हारू। कोरॅजनमध्ये आहे क्लोरिंट्रिनिलिप्रोल, हारू किंवा स्वाधीन हे बुरशीनाशक। याच्यामध्ये ट्युबोकोनाझोल आणि सल्फर आहे आणि 05234 हे एक राहील मित्रांनो माझं कॉम्बिनेशन। सोयाबीन यावर्षी भरपूर वाढलेली आहे। मी 6 फुटाचा आहे आणि ही सोयाबीन जी आहे ही माझ्या कमरेच्या वर आहे मित्रांनो। खूपच वाढलेली आहे सोयाबीन। ज्या वेळेस स्प्रेइंगला किंवा तुम्ही मध्ये त्या वेळेला चप्पल घालून येऊ नका, तुमच्या पायामध्ये प्रॉपर बूट घालून या। आणि यावर्षी सतत पाऊस आहे आमच्याकडे मित्रांनो। आणि ही लास्ट स्प्रे जी आहे तो फक्त आणि फक्त ही जी शेंग आहे ह्याला जे ही टोकरत आहे ही ह्याला कंट्रोल करण्यासाठी, तुमची शेंग वाचवण्यासाठी हा शेवटचा स्प्रे घ्याच मित्रांनो। तस तर ह्या शेवटच्या स्प्रेमध्ये ज्या वेळेलाही आपण क्लोरिंट्रिनिलिप्रोल असेल, टेट्रानिलिप्रोल असेल किंवा असे क्लोरिंट्रिनिलिप्रोल लॅम्ब्डासायलोथ्रिन म्हणजे ॲम्प्लिगो असेल, हे असे ज्या वेळेला आपण महागडे औषधी फवारणार आहे त्यावेळेला शक्य जर झालं तर यांना सेपरेट फवारणी करा मित्रांनो, याचा रिझल्ट चांगला येतो। पण आता हा आमच्या इकडं सततचा पाऊस आहे आणि सतत फवारणी करणं शक्य नाही। त्याच्यामुळं मी जे कॉम्बिनेशन वापरणार आहे तो क्लोरिंट्रिनिलिप्रोल म्हणजे कोरॅजन प्लस हारू प्लस 05234। तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हीच माहिती द्यायची होती। बाकी ओव्हरऑल सोयाबीन कशी आहे ती सांगा। आपले काय अडचणी असतील तर मला नक्कीच तुम्ही कमेंट करा, मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करीन। आणि माझा जर हे प्रयत्न आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मला प्रोत्साहन भेटेल। आणि आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करा। धन्यवाद।